अकोला शहरासह परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीशी संबंधित टोळीला गजाआड केलाय। या कारवाईत 7 गुन्हे उघडकीस आणत तब्बल 6,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात 20 डिसेंबर रोजी राहुल पुंडलिक ठाकरे वर्ष 30 राहणार दर्यापूर तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती यांनी तक्रार दाखल केली होती। 19 डिसेंबर रोजी रात्री घराबाहेर उभी केलेली त्यांची MH27 GG 2235 ही दुचाकी सकाळी दिसून न आल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल होता। या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी तपास सुरू केला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम येथे सापळा रचून राम विठ्ठल सिंग ठाकूर वर्ष 23, सूरज रवींद्र लांडेकर वर्ष 18 व प्रकाश रवी जाधव वर्ष 18 तिघेही राहणार वाशिम यांना ताब्यात घेतलाय। चौकशीत आरोपींनी अकोला शहरातील विविध भागातून 6 तसेच शेगाव जिल्हा बुलढाणा येथून 1 अशा एकूण 7 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। चोरीच्या वाहनांची वाशिम येथे कमी किमतीत विक्री करण्याचा त्यांचा डाव होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। आरोपींकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या 7 दुचाकी व 3 मोबाईल असा एकूण 6,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जागो जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्कर विरोची प्रतीक पुरेकर, अकोला।